आली ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया नामातयाचा किंकर तेने रचिले आवार जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत तुका झाला से कळस भजन करा सावकाश बहिणी म्हणे फडकती ध्वजा बहिणी म्हणे फडकती ध्वजा निरूपण केले बोजा संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवी रचला पाया तिने उभारिले देवालया विठला 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 महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दगन्धं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्ग पाण्डुरङ्ग जय हो सचिन महाराज दुसरे चरण संताजिया हे दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धम निदपाद स्पर्शम सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानम सराले स्थितं दम समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरिजयोगिराजं शुचिः शीलः समदक्षः स प्रतापे जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्द विग्रहं विठला 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 हॅलो हॅलो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान संत भगवत भक्त वेदसुज्ञ भक्तितज्ञ वारकरी तत्वज्ञ संत हृदय सम्राट जगद्गुरु तुकोबराय आणि जगद्गुरु तुकोबराय यांच्या एकनिष्ठ शिष्या ब्रह्मचित्कला श्री संत बहिणाबाई महाराज यांचा असून आजच्या अभंगामध्ये संत बहिणाबाई महाराज या वारकरी संप्रदायाची इमारत कशी तयार झाली याचं प्रतिपादन करतात विठला विठला आणि हा अभंग आज सेवेकरता घेण्याचं विशेष कारण पत्रिका श्री स्वामी समर्थ निवास या वास्तूचा वास्तुशांती आणि गृहप्रवेश सोहळा त्यांचा असणारा समस्त भराड परिवार या परिवारामध्ये श्री निवृत्ती बारकू पाटील भराड
श्री बाबासाहेब निवृत्ती पाटील भराड, सुनील निवृत्ती पाटील भराड, रोहित बाबासाहेब पाटील भराड, आदित्य सुनील पाटील भराड व समस्त भराड पाटील परिवार भगूर यांच्या अथक प्रयत्नातून, परिश्रमातून, कष्टातून आज ही साकारलेली वास्तू आणि या वास्तूचा वास्तुशांती गृहप्रवेशाचा सोहळा, या निमित्तानं या परिवारावर प्रेम करणारे उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, आप्तेष्ट, आजच्या कीर्तनासाठी उपस्थित आपल्या पंचक्रोशीतील योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज फडावरील सर्व गायक, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांची विशेष प्रकारची उपस्थिती आदरणीय हरिभक्तपरायण भजन सम्राट गुलाबजी महाराज मलिक महाराजांची या ठिकाणी उपस्थिती, त्यांनाही धन्यवाद. भजन सम्राट आदरणीय गणेशजी महाराज पवार यांचीही या ठिकाणी उपस्थिती, त्यांनाही धन्यवाद. आमचे पानबीवरून आलेले गायकवाड महाराज, त्यांनाही धन्यवाद. आणि आमचे अतिशय जिवलग मित्र खास घायगावरून ज्यांच्या आज या ठिकाणी विशेष उपस्थिती आदरणीय सच्चिदानंद महाराज शास्त्री महाराजांची या ठिकाणी उपस्थिती, महाराजांनाही धन्यवाद. आदी करून समस्त ग्रामस्थ मंडळ भगूर, आमच्या भगूर गावातील योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज भजनी मंडळातील सर्व टाळ घेऊन उभे असणारे भजनी मंडळ, आदी करून कोण कोण पाहुणे पाणवीकर भजनी मंडळ, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक सेवेला प्रारंभ. विठाला विठाला अभंग 6 चरणाचा आहे, बहिणाबाई महाराज यांचा आहे आणि वारकरी संप्रदायाची इमारत ही कशी तयार झाली याचं प्रतिपादन करणारा आहे. विठाला विठाला निमित्त आज वास्तू शांतीचा आहे. मग प्रश्न असा आहे की वास्तू शांती म्हणजे काय? एकंदरीत आपण विचार केला तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला ज्या काही रूढी परंपरा घालून दिलेल्या आहेत त्या काही वेडपणा म्हणून घालून दिलेल्या नाहीत. त्याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे, विधान आहे. आणि तुमच्या मनाला जर विश्वास होत नसेल तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, पहावे पुराणे तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणे विचारुनी. पुराणांना विचारा का घालायची वास्तुशांती? तर पुराण सांगते की शास्त्रामध्ये आपण वास्तू बांधत असताना आपण कितीही मोठी वास्तू त्या ठिकाणी बांधली किंवा कुठल्याही प्रकारचं कार्य आपण केलं, पण त्या कार्याचा हेतू जर सिद्ध होत नसेल तर ते कार्य यशस्वी होत नाही, त्या कार्याला सिद्धीही प्राप्त होत नाही. घर बांधलं, त्या घरामध्ये गेल्यानंतर सुख, शांती आणि समाधान आपल्याला अपेक्षित आहे, परंतु याच्या उलट होता, आपल्याला सुख, समाधान, शांती भेटत नाही. उलट कलह आपल्या मागे लागत असतो. याला वास्तुदोष असं निर्देशन शास्त्रानं केलेलं आहे आणि या वास्तु दोषाचं निर्देशन करण्यासाठी वास्तुशांती आहे. विठाला विठाला त्यामध्ये आपण ज्या ठिकाणी वास्तू बांधत असतो त्या जागेचाही संबंध आहे. काही ठिकाणी जागा सुद्धा सदोष आहे. आपण प्रवास करत असतो आणि प्रवास करत असताना बहुधा काही ठिकाणी आपल्याला भेटतं की या ठिकाणी जास्त अपघात झालेत वगैरे वगैरे, सगळ्यांना माहिती आहे का? कारण त्या ठिकाणी जागेला दोष मानलेला आहे. रामायणामध्ये सुंदर प्रसंग आला. भगवान प्रभू श्री रामचंद्रांना 14 वर्षाचा वनवास, आणि वनवास भेटल्यानंतर आदी भगवती सीतामाता आणि लक्ष्मणजी प्रभू श्री रामचंद्र तिघही वनवासाला निघाले. वनामध्ये सफर आहे आणि प्रवास करत असताना प्रवास ते त्या ठिकाणी करू लागले. आणि प्रवास करत असताना मर्यादा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र पुढे चाललेले आहेत, मागे सीतामाता आहेत, त्यांच्या मागे लक्ष्मणजी आहेत, प्रभू पुढे चाललेत. चालता चालता चालत असताना अचानक सीतामातेच्या मनामध्ये विचार आला की मी जनकासारख्या ऐश्वर्य संपन्न राजाची कन्या आहे, दशरथासारख्या वीर राजाची सून आहे, आणि हे ब्रह्मांड ज्याच्या ताब्यात आहे तो माझा मालक आणि पती आहे. महिला मंडळ, सीता मातेचे हे 3 संबंध तुम्ही लक्षात घ्या. बाप हा बापाच्या घरामध्ये वैराग्याचे खांब आहेत. सासऱ्याचा जर विचार केला तर सासरा जिवंतपणे स्वर्गाची भ्रमंती करून येत होता
आणि मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभू श्री रामचंद्रांचा जर विचार केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे. पण एवढं असताना सुद्धा, एवढं वैभव असताना सुद्धा सीता माता वनवासाला विना चप्पल वल्कल परिधान करून गेल्या महाराज. आणि आपल्या महिला मंडळीला घरामध्ये थोडासा जर त्रास झाला, सासू काही बोलले तर हे बोलले तर आपल्या बळच त्या एंट्रेलच्या डब्या हातात घेतात महाराज. एवढी आदी भगवती आहे पण त्रास सहन केला. सीता मातेच्या मनामध्ये विचार उत्पन्न झाला की वनवास तर भगवंताला सांगितलेला आहे, मालकाला सांगितलेलं आहे, आणि आपलं यांच्या मागं जायचं काय काम आहे म्हटले. सीता माते त्या जागेवरून पुढे गेल्या. लक्ष्मणजी त्या जागेवरती आले आणि लक्ष्मणजी त्या जागेवरती आल्यानंतर लक्ष्मणजींच्या मनामध्ये सुद्धा विचार, भगवंताला वनवास आहे, ठीक आहे, पतीची सेवा ही पत्नीनं करायची असते म्हणून माता सीता माता सुद्धा त्यांच्या मागे चाललेल्या आहेत. मग हे दोघं चालत असताना मी यांच्या मागे का जावं. यदा कदाचित भगवान परमात्मा वनवासाला गेले, तिकडे भरतजी सुद्धा अरण्यामध्ये निघून गेले. मग राज्याची जबाबदारी, राज्य कोणाला भेटलं असतं, लक्ष्मणजींना भेटलं असतं. मी राज्य सोडून भगवंताच्या मागे चाललेलो आहे म्हटले. आणि प्रवास करत असताना थोडेसे पुढे तिघही जण त्या ठिकाणी गेले आणि तिघही गेल्यानंतर माता सीता माता रडायला लागल्यात महाराज. सीता मातेचा झाल्यानंतर लक्ष्मणजी सुद्धा रडायला लागलेत. प्रभू चालतायत, पण चालत असताना रडतानाची फुसफुस, रडतानाचे हुंदके भगवंताच्या कानावरती पडले. आणि भगवंताच्या कानावरती पडल्यानंतर आदे भगवती सीता मातेला प्रभू श्री रामचंद्र विचारतायत, सीते का रडते तू, तुला अयोध्येची आठवण आली का, तुला जनक राजाची आठवण आली का, का नेमकी का रडते म्हटले तू. म्हटले नाही प्रभू, चालत असताना पती, तुका म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता, पतिव्रता समजून तुमची सेवा केली, पण आयुष्यामध्ये तुमची सेवा करण्याबद्दल कधीच माझ्या मनामध्ये संकोच निर्माण झाला नाही. पण काय माहिती आज माझ्या मनामध्ये हा संकल्प, हा संकोच कसा निर्माण झाला. ठीक आहे म्हटले. लक्ष्मणजींना विचारलं, तुम्ही का रडतायत. लक्ष्मणजी सांगतायत, प्रभू आयुष्यभर तुमच्या सावलीसारखं तुमच्या सोबत आहे, पण तुमची सेवा करत असताना माझ्या मनामध्ये सुद्धा संकल्प आला नाही. पण आज या जागेवरून चालत असताना काय संकल्प माझ्यामध्ये निर्माण झाला की माझ्या मनामध्ये सुद्धा स्वार्थ जागृत झाला. भगवंत असल्याने भगवंताने उत्तर दिलं, म्हटले लक्ष्मण सीता, यामध्ये तुमचा कुठल्याही प्रकारचा दोष नाहीये, कारण तुम्ही ज्या जागेवरून चाललेले आहेत ती जागाच दोषयुक्त आहे. विठाला 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 विठाला. या जागेवरती पूर्व काळामध्ये सुंद आणि उपसुंद नावाचे दैत्य मातले. आणि हे दैत्य मातल्यानंतर पृथ्वीवरती त्यांनी हाहाकार घातला. कीर्तन हो दे ना, सप्ते हो दे ना, सप्ता करत असले तर त्याला जाऊन दम द्यायचे. एखादं भजनी मंडळात आला त्याला म्हणायचे काय भजन करून. एखाद्यानं माळ घातली तर त्याला बी माळ घातल्यावर मग काय आता. बरं, एखाद्यानं माळ घातल्यानंतर त्याचा सत्कार करावा ना. तो गावात आला की त्याला सुद्धा टोचून बोलायचे, काय मग आता महाराजच झाले बुवा. घातली गळ्यात तुळशीची माळ, वाजवी देवाच्या नावाने टाळं केलं, बोक्यानं कपाळ काळ. आता असं मधल्यामध्ये दात खड्या खातात. ते म्हणतात नसती माळ घातली तर बरं झालं असतं. बरं, इतक्यावर तर दम मारावा नाही. काय मग आता महाराजच झाले, आता कशाला थोड्यासाठी येड्यावानी करायचं. आता इकडं माल चावत नाही, तिकडं गेले वारकऱ्याची आमटी भाकर आणायला. म्हणजे आपण स्वतः घालायची नाही, घातली त्याची टिकू द्यायची नाही. लोकांचं हेच आहेत महाराज. आणि हे परमार्थाला विरोध करणारे सुद्धा आजचे दैत्यच आहे. यांच्या नादाला लागून आपली सुद्धा भक्ती होणार नाही. आणि एक सांगू, आपलं आयुष्य जगत असताना आयुष्य आपल्या आनंदामध्ये जगायला शिका. कारण तुम्ही तुमच्या वाटेवरती चालत असताना, तुम्ही तुमचं आयुष्य जगत असताना लोक तुम्हाला काय म्हणतील याचा कधीच विचार करू नका. लोक तुम्हाला फक्त नावच ठेवतात. लोकांनी ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, संतांना सोडलं नाही तर तुमचं आमचं काय घेऊन बसायचं. म्हणून आपल्या वाटेवरती आपण चालत राहायचं. ज्यावेळी तुम्ही यशस्वी व्हाल, सिद्ध व्हाल, त्यावेळी हेच लोक तुमचे पाय पकडायला तुमच्या घरी येतील. बेठाला बेठाला जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, लोकांच्या नादी लागून भक्ती करू नका, त्या जुनिया जण भक्ती करा. हा, लोकांच्या जर तुम्ही नादी लागले तर तुमची भक्तीच होणार नाही म्हटले. या पृथ्वीवरती सुंद आणि उपसुंद नावाचे दैत्य मातले. आणि हे दैत्य मातल्यानंतर हाहाकार करू लागले. आणि हाहाकार करत असताना
तपश्चर्याला बसले महाराज. त्यांना वाटलं भगवान शिवाची तपश्चर्या करू लागले. भगवान शिवजी भोळे आहेत. भगवान शिवजी लवकर प्रसन्न होते आणि दैत्य भगवान शिवाचीच उपासना करतात. शिवाच्या उपासनेला बसले आणि उपासनेला बसल्यानंतर तपश्चर्या कठीण चाललेली आहे. आणि ही तपश्चर्या चालू असताना इंद्राला प्रश्न पडला, जर यांची तपश्चर्या जास्त झाली तर माझ्यावर संकट येईल आणि माझं गादी जाईल, माझं सिंहासन जाईल. म्हणून इंद्रानं तिलोत्तमा नावाची स्वर्गातली एक अप्सरा खाली पाठवली आणि त्या दैत्यामध्ये पाठवल्यानंतर त्या दोनही दैत्यांची नजर दृष्टी त्या तिलोत्तमा नावाच्या अप्सरेवरती पडली. आणि अप्सरेवरती पडल्यानंतर त्या अप्सरेनं सांगितलं, तुमच्या दोघांमध्ये जो बलवान आहे त्याच्याशी मी विवाह करेल. आणि त्या दोघांमध्ये दोघांनाही त्या तिलोत्तमा नावाच्या अप्सरेला प्राप्त करण्याची इच्छा झाली. त्याच्याशी लग्न करण्याची, विवाह करण्याची इच्छा झाली. आणि हा म्हणायचा मी करणार, तो म्हणायचा मी करणार. असं करता 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 दोघांची भांडणं त्या ठिकाणी सुरू झाली. युद्ध चालू झालं. आणि युद्ध चालू झाल्यानंतर रक्तभंबाळ अवस्थेत ते दोन्ही दैत्य. आता किती नाही म्हटलं तरी दैत्यच आहे, कसं युद्ध चालू असेल. आणि युद्ध चालू झाल्यानंतर रक्तभंबाळ रक्तानं ती जागा व्यापून गेलेली आहे. आणि त्या ठिकाणी युद्धामध्ये दोघांचाही शेवट झाला. आणि शेवट झाल्यानंतर ती जागा जी आहे त्या जागेला त्या दोघांच्या दैत्यांच्या रक्तामुळे, त्यांच्या अंतामुळे त्या जागेला त्या ठिकाणी दोष प्राप्त झाला. या जागेवरती तुम्ही आल्यानंतर तुमच्या मनामध्ये स्वार्थ निर्माण झाला. कारण या आधी या जागेवरती त्या स्वार्थीचं रक्त सांडलेलं आहे आणि त्यांचा अंत या ठिकाणी झालेला आहे. म्हणून या जागेला दोष प्राप्त झालेला आहे. म्हणून तुमच्या मनामध्ये सुद्धा दोष त्या ठिकाणी निर्माण झाला, स्वार्थ निर्माण झाला. का? कारण भूमिदोष त्या ठिकाणी होता. आपण घर बांधतो, त्या घराच्या जागेवरती, ज्या जागेवरती आपलं घर आहे त्या जागेवरती आधी काय होतं, कसं होतं आपल्याला काही माहिती आहे का? नाही. एक भूमिदोष सांगितलेला आहे. दुसरा दोष म्हणजे सामुग्री नावाचा दोष. आपण घरासाठी साहित्य सामुग्री आणत असतो. मग ती सामुग्री आपण कुठून आणतो सचिन महाराज? लोखंड आहे, त्या लोखंडाच्या खाणीमधून लोखंड आपण आणत असतो. घराला वीट लागत असते, ती वीट आपण आणत असतो. पण ती विटेसाठी आता माती कुठून आणली, कुठं बनवली, कशी बनवली, नाही का? आपण वाळू त्या ठिकाणी आणत असतो. वाळू कुठून आणतो? नदीवरून. हा, मग आता नदीमध्ये आपण काय काय करत असतो? एखादा व्यक्ती जर आपल्यामध्ये गेला तर तो व्यक्ती गेल्याच्या नंतर त्याच्या आस्तीच आपण नदीवरती विसर्जनासाठी घेऊन जात असतो. आणि आस्ती अशा आहेत की त्या आस्ती आपण अग्नीला समर्पित केल्यानंतर सुद्धा जळत नाही. मग पाण्यामध्ये कशा विरघळतील, नाही का? त्या आस्ती ज्या आहेत त्या पाण्यामध्ये त्या आस्तींचं व्यापून त्या ठिकाणी त्या आस्ती बारीक 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 होतात आणि त्या वाळूमध्ये त्या आस्ती मिश्रित होतात. आणि ती वाळू आपण घरासाठी वापरत असतो. ती वाळू आपण जर घरासाठी लावली आणि तो गेलेला आत्मा जो आहे, गेलेला माणूस जो आहे, तो जर अशांत असेल तर त्याच्या त्या आस्तीयुक्त वाळू आपल्या घराला लागत असते. मग आपल्याला शांती भेटेल का? हो, नाही. सामुग्री नावाचा दोष सांगितलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा दोष म्हणजे संपत्ती दोष. विठाला विठाला आपण ज्या मार्गाने संपत्ती कमवतो त्या ठिकाणी सुद्धा दोष सांगितलेला आहे. जर दोषानं आपण कमवलेली संपत्ती असेल तर ती आपल्याला पचत नाही, तर कष्टाच पुरत नाही, तर हरामाचं कधी पचायचं? विठाला विठाला आपण जर टेबल खालून घेतले असतील, आपण जर आता काय काय सांगावं, मला त्याच्यातलं ज्ञान नाही. नंबर 2 आपण जर कमावलं महाराज तर ते आपलं सुद्धा या हाताने घ्यायचं आणि या हाताने द्यायचं. संपत्ती सुद्धा माणसाने विचार करू नये. बाकीचा विषय आपला नाही.
म्हणून आपण संपत्ती कशा मार्गाने कमवत आहोत याचं सुद्धा महत्व सांगितलेलं आहे. जर आपण कष्टानं कमवलेलं असेल तर त्याच्यात आपल्याला समाधान आहे. दिवसभर काम करतो आपला शेतकरी आणि काम केल्याच्या नंतर ज्यावेळी त्याचं पीक त्याच्या घरामध्ये येत असतं त्यावेळी काय आनंद असतो, तात्या उत्साहच वेगळा असतो. का? कारण याच्या मागे कष्ट असतात. म्हणून आपण संपत्ती कशा पद्धतीने कमवतो याला सुद्धा सचिन महाराज जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. संपत्ती कमवत असताना जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की तुम्ही संपत्ती कमवा, पण कशी? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करे. उत्तम प्रकारचा व्यवहार तुम्ही करा, कष्ट करा आणि त्याच्यातून तुम्ही संपत्ती कमवा, तरच तुम्हाला सुख भेटेल. विठाला विठाला आणि जर संपत्ती कष्टामधून नसेल तर कितीही कमावली तरी पुरत नाही महाराज. उदाहरण सांगून जाईल मी तुम्हाला रावणाचं. काय रावणाच्या संपत्तीचं वर्णन करावं? तुका म्हणे त्याची संपत्ती सांगा त्या कावडी गेली नाही. संपत्ती किती सांगायची जरी झालं तरी आपली या ठिकाणी आपलं कीर्तन या ठिकाणी पुरणार नाही, एवढी संपत्ती रावणाकडे होती. सचिन महाराज 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची. 7 कोटी घर त्याचे शुद्ध कांचनाचे आहेत. महिला मंडळी इथं आपल्याला एक नेकलेस केलं, एक मिनी गंटन केलं तरी आपण किती उड्या आणतो. तिथं 7 कोटी घर सोन्याचे आहेत. मग काय विचार करायचा? पण 7 कोटी घर सोन्याची, पण ती सोन्याची घर कष्टानं मिळवलेली नव्हती. रावणानं लंका ही हिरून घेतलेली आहे. कुणाकडून? शंकराकडून. हा, भगवान शंकराकडून. विठाला विठाला ऐका, माता पार्वती आणि भगवान शिवजी एक दिवस विहारासाठी त्या ठिकाणी गेले आणि विहारासाठी गेल्यानंतर बाजूला समुद्र आहे आणि समुद्राच्या काठावरती माता पार्वती बसल्या आणि बसल्यानंतर माता पार्वतीच्या पायाला काहीतरी धातुमय दगड त्या ठिकाणी स्पर्श झाला. दगड पायाला टोचला आणि टोचल्यानंतर माता पार्वतीने खाली बघितलं तर खाली काही टक्के भाग हा सोन्याने व्यापलेला होता. मग माता पार्वती त्या ठिकाणी भगवान शिवजींना म्हटली, समुद्राचा काही टक्के भाग हा सोन्यानं व्यापलेला आहे, याचा उपयोग आपण करायला पाहिजे. हा, भगवान शिवजी म्हटले, अगं मी वैरागी, मला काय करायचं सोन्याचं. पण माता पार्वती ऐकत नाही. शेवटी स्त्री हट्ट आहे ना. महिला मंडळ, आता पुरुष मंडळ, मला एक सांगा, तुम्ही कितीही संसारामध्ये कितीही एखादी गोष्ट सांगा, तुम्ही जर करायचं यांनी जर ठरवलं, या कितीही नाही म्हटल्या तरी तुम्ही कितीही नाही म्हटले तरी, आणि तुम्ही नाही म्हटले का मग तर अजूनच जिद्दीवरत असतात. घ्यायची म्हणजे घ्यायची. संक्रांतीला काळीच साडी घ्यायची, विषय सांग. घरची कुठे खाते. जर घेतली नाही तर तुमच्या नावानं घरात भांडे आदळायला सुरुवात होते. बरं का महिला मंडळ, मला एक सांगा, तुमचं भांडण कोणाशी आहे? मग तुम्ही ते बिचारे भांडे का आदळता हो? यांच्यावर तुमचा काय राग आहे तो काढा ना, त्या भांड्यावरती का दोष काढतात?
मी असंच कीर्तनात विचारलं, म्हटलं का आदळायचे भांडे? त्या म्हटले त्या भांड्यावरती यांचं नाव असतं, यांचं नाव पाहिलं का आज होऊन यांचं, म्हणून भांडे आदळायचे. विठाला 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 विठाला. शेवटी स्त्री हट्ट आहे आणि भगवान शिवजींनी सुद्धा हात टेकले. म्हटले ठीक आहे. बोलावलं विश्वकर्माला आणि सांगितलं या सोन्यातून काय करा. विश्वकर्माजींनी ते सोनं त्या ठिकाणी बघितलं आणि सांगितलं प्रभू यामध्ये कितीतरी घरं होतील. भगवान शिवजी म्हटले काढा एस्टिमेट. भगवान विश्वकर्मा म्हणजे देवाचे इंजिनियर आहेत. आता आपण ज्या पद्धतीनं आपलं घर बांधण्यासाठी इंजिनियरकडे जातो, तेव्हाचे इंजिनियर विश्वकर्मा. सांगितलं इन्स्ट्रुमेंट काढलं. म्हटले प्रभू यामध्ये 7 कोटी घरं ही सोन्याची तयार होतील. भगवान शिवजी म्हटले कशाची वाट पाहता, करा सुरू. झालं ना महाराज. भगवान विश्वकर्मा त्या ठिकाणी कारागीर आणले आणि त्या कारागिरामध्ये त्या समुद्राच्या मध्यभागी एक बेट होतं, त्याला लंका म्हणतात. त्या लंकेवरती हे सोनं जे आहे ते सोनं घेतलं आणि त्या सोन्यामध्ये 7 कोटी घरं त्या ठिकाणी बांधले. मग आता 7 कोटी घरं बांधल्यानंतर त्या घराच्या वास्तुशांतीला ब्राह्मण तरी तसाच लागेल ना मलिक महाराज. मग असा ब्राह्मण बघायचा. मग ब्राह्मण त्या ठिकाणी बघू लागले. आता असू त्या गावात आपलं येते म्हणस आहे ना, जिथं पिकतं तिथं विकत नाही. विठाला 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 विठाला. मग आता ब्राह्मण बघायचा. असा ब्राह्मण कोण? भगवान शिवजी म्हटले आहे कोण? रावण. रावणाला वास्तुशांती त्या ठिकाणी बोलवलं आणि वास्तुशांतीची पूजा सुरू झाली. वास्तुशांतीची पूजा सुरू झाल्यानंतर रावणानं त्या ठिकाणी पूजा मांडली. पूजा मांडल्यानंतर पूजा रावणानं त्या ठिकाणी सुरू केली. हातामध्ये पाणी घ्या. पाणी घेतल्यानंतर अपवित्र पवित्र सर्व अवस्थगतो पिवा यस मरेत पुंडरीकाक्ष सभा अभ्यंतर शुची. पाणी अंगावरती शिपडा, डोळ्याला पाणी लावा. पाणी लावल्यानंतर पाणी हातामध्ये घ्या. संकल्प सोडा, पाणी खाली सोडा. हात जोडा, गणपतीचं स्मरण करा. स्वस्ती नो इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ती नो पूषा विश्वे वेदाः, स्वस्ती नो रक्षा अरिष्ट नेमी, स्वस्ती नो बृहस्पती दादा. तुम्ही माझ्याकडे काय पाहता, मी बामण नाही देशमुख आहे. सोडला महाराज संकल्प. संकल्प सोडल्यानंतर पूजा सगळी संपन्न झाली. पूजा संपन्न झाल्यानंतर भगवंत म्हटले दक्षिणा. माता पार्वती त्या ठिकाणी, माता पार्वतीला दम पडणं. माता पार्वती आलेल्या पाहुण्याला त्या ठिकाणी मध्ये लंकेमध्ये घेऊन जायच्या. लंकेमध्ये घेऊन गेल्यानंतर सांगायचं हे बा हे आमचं देवघर आहे, हे आमचं किचन आहे, हे आमचं बेड आहे, ही आमची अशी रूम आहे, ही आमची तशी रूम आहे. कधी मध्ये आमचे गणेश महाराज मलिक महाराज आले तर त्यांना राहायला वरती व्यवस्था आहे. माता पार्वती तर तेच चाललं ना तिकडं. पण इकडं रावणानं विचार केला. भगवान शिवजी भोळे म्हटले माता यांना आपण दक्षिणा मागायची तर दक्षिणा साधी मागून जमणार नाही. दक्षिणा साधी मागून जमणार नाही. रावणानं त्या ठिकाणी पक्का विचार केला आणि रावणाच्या डोक्यामध्ये खटका पडला आपण ही लंकाच मागू. भगवान शिवजी वैराग्य आहे महाराज. शिव बोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते. हा शिवजी आहेत भोळे आहेत महाराज. म्हटले दक्षिणा जर द्यायची असेल तर या दक्षिणेमध्ये मला ही लंकाच पाहिजे. भगवान शिवजींना काय महाराज धर्म अर्थ काम मोक्ष तयान बाधी क्रोध काम. भगवान शिवजींना काय क्रोध काय काम महाराज. घेतलं पाणी हातामध्ये, घे म्हटले लंका तुला. माता पार्वती तिकडं घरच दाखवणं चालू. भगवान शिवजी म्हटले अगं आपलं राहिलं नाही, रावणानं घेतलं. आणि मग त्या ठिकाणी रावणाला ती लंका दान दिली. आणि दान दिल्यानंतर पुढं काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. लंका रावणाला, लंकेनं रावणाला सुख दिलं का हो? उलट ही लंकाच रावणाच्या विनाशाला कारण ठरली. विठाला विठाला म्हणून संपत्ती दोष त्या ठिकाणी सांगितलेला आहे. दोष या वास्तूला त्या ठिकाणी लागत असतो. म्हणून या वास्तूची त्या दोषामधून मुक्तता व्हावी याच्यासाठी आपल्या हिंदू वैदिक सनातन धर्मशास्त्रानं वास्तुशांती आणि गृहप्रवेश या रूढी परंपरा आपल्याला घालून दिलेल्या आहेत. एखादी वास्तू आपल्याला निर्माण करायची असेल, जर वास्तूचा आपल्याला संकल्प सोडायचा असेल, घर बांधायचं आहे, पण घर बांधण्यासाठी सुद्धा प्रारब्ध लागतं महाराज. काही लोक आपण बघा जन्मापासून तर शेवटपर्यंत दरिद्री, कष्ट करण्याची वेळ नाही, परिस्थिती नाही, मनस्थिती नाही. आशंकडून होतं का हो? नाही. त्याच्यासाठी कृपाच या ठिकाणी लागत असते. आणि अशा कृपेचा विचार बहिणाबाई आजच्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली, संत कृपा झाली.
जय हो सचिन महाराज क्या बात है अभंगाच्या प्रथम चरणामध्ये संत बहिणाबाई सांगतात की संत कृपा झाली इमारत फळा आली. संतांची कृपा झाल्यानंतर इमारत या ठिकाणी फळाला आली. मग कशा पद्धतीने ही इमारत तयार झाली हो? वारकरी संप्रदायासारख्या व्यापक स्वरूपाच्या संप्रदायाची इमारत तयार झाली. पण कशा पद्धतीने तयार झाली? आपण आपली इमारत या ठिकाणी केले, एवढे कष्ट एवढे परिश्रम आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागलेत. तुम्ही जरा फ्रेश बसा बरं, असं एकदम फ्रेश. कारण तुमच्याकडे बघून मला बी कीर्तन खरं वाटलं पाहिजे. वेळ झालेला आहे, मीही मान्य करतो महाराज लांबचेच आहेत, असू द्या. फ्रेश बसा. मला तुमच्याकडून तुमचा प्रतिसाद आम्हाला भेटला पाहिजे, तर कीर्तनामध्ये मला वीर रस आहे. पण तुम्हीच जर बसले तर मग माझं अवघड व्हायचं. विठाला विठाला ऐका, हा कसा वारकरी संप्रदाय या ठिकाणी तयार झाला. आणि एक सांगू, फ्रेश बसा. या ठिकाणी विश्वाच्या पाठीवरती, ब्रह्मांडाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा, जिकडं तिकडं आहाकार, छल, कपट, निंदा, धोका, यानं हे केलं आणि त्यानं ते केलं, अमक्याचं असं झालं तमक्याचं तसं झालं, सगळा गोंधळच गोंधळ आहे. पण या गोंधळलेल्या जगाला सुख, शांती आणि जर समाधान पाहिजे असेल तर सुख, शांती, समाधान देणारी एकमेव जागा म्हणजे भगवंताचं कीर्तन आहे. विठाला विठाला ऐका, कशा पद्धतीनं हा वारकरी संप्रदाय तयार झाला. एक दिवसाचा प्रसंग. भगवान शिवजी आणि माता पार्वती बसलेले आहेत आणि भगवान शिवजी हे भजन करतायत. भजन करी महादेव राम पूजी सदा. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव. राम तुझे सदा, राम तुझे सदाशे. भजन करी महादेव, भजन करी महादेव. भगवान शिवजी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं भजन करतायत. मग माता पार्वतीनं भगवंताला भजन करताना बघितलं. माता पार्वतीनं भगवंताला विचारलं, म्हटले प्रभू तुम्ही फक्त देव नाहीत तर तुम्ही बोलत नाहीत का? तुम्ही कोण आहेत? महादेव आहात. मग तुमचं देवतांनी भजन केलेलं आहे, तुम्ही देवांचे देव महादेव आहेत, तरी सुद्धा तुम्ही कुणाचं तरी भजन करताय. यामागं काहीतरी कारण असावं. का भजन करतायत? भगवान शिवजींनी माता पार्वतीला सांगितलं, पार्वती तुला हे समजणार नाही म्हटले, तू मला विचारू सुद्धा नका. पण आपला मग अशी चिंतन झालं, आपण नाही म्हटल्यानंतर ह्या काही ऐकत.
माता पार्वतीनं सुरूच केलं महाराज. का भजन करतात, का भजन करतात, का तुम्ही भजन करतात सांगा. भगवान शिवजी म्हटले, अगं याच्या माग, या मंत्राच्या अनुग्रहामाग खूप मोठं साधन आहे, खूप मोठी शक्ती आहे, ती मी तुला सांगू शकत नाही. पण ऐकनाच ना महाराज माता पार्वती. दररोज सांगा सांगा सांगा. मग एक दिवशी भगवान शिवजी आणि माता पार्वती ठरलं महाराज भगवान शिवजींनी सांगावं. आणि सांगण्यासाठी भगवान शिवजी आणि माता पार्वती एका पुष्पक विमानामध्ये बसले. आणि पुष्पक विमानामध्ये बसल्यानंतर कुठं गेले? क्षीरसिंधूचे पहिले तीर. क्षीरसिंधूच्या पहिल्या तीरावरती गेले. आणि पहिल्या तीरावरती गेल्यानंतर भगवान शिवजी माता पार्वतीला त्या अनुग्रहाचं ज्ञान सांगू लागले. पण सांगत असताना माता पार्वतीला सांगितलं की म्हटले, पार्वती मी वक्ता आहे आणि तू श्रोता आहे. वक्त्याला श्रोत्याचा प्रतिसाद हवा. वक्ता जर इथं झोप आलेल्यासारखं बसला असेल तर स्वतः काय कीर्तन करणार आहे महाराज? वक्त्याला मी काय बोललो लक्षात आलं का तुमच्या? अजून सुद्धा लक्षात आलं नाही हो. फ्रेश बसावर. विठ्ठल विठ्ठल वक्त्याला श्रोत्याचा प्रतिसाद हवा, तेव्हा कुठं वक्ता बोलत असतो. आणि या बाबतीत महिला मंडळाचे तुम्हाला प्रतिसाद देत आहे, पुरुष मंडळ तर हसणं सुद्धा नाही हो. बळच हसावे लागतात. काही काहींचे तोंड असे बघा वाटा नाही. वेळ 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 नाही आपल्याला. आधीच आसन त्याच्यात तसं म्हणल्यावर कसं करायचं? विठाला विठाला विठाला. भगवान शिवजी माता पार्वतीला म्हणतायत, हे ज्ञान सांगत असताना तू मला होकार त्या ठिकाणी दे. आणि ठरलं महाराज भगवान शिवजी ते ज्ञान माता पार्वतीला सांगू लागले. आणि ते ज्ञान सांगत असताना माता पार्वती ऐकायच्या. भगवान शिवजी सांगायचे, माता पार्वती ऐकायच्या. भगवान शिवजी सांगायचे, माता पार्वती ऐकायच्या. पण ज्ञान जे आहे ते ज्ञान मिळवण्यासाठी कष्ट परिश्रम त्या ठिकाणी लागत असतात. त्याच्याशिवाय ते ज्ञान पचत नाही. कारण ज्ञान हे पचवणं सगळ्यात कठीण आहे गणेश महाराज. माता पार्वतीला ते ज्ञान काही त्या ठिकाणी पचलं नाही. परिणाम स्वरूप माता पार्वतीला लागली झोप. आणि ज्ञान पचवण्यासाठी कष्ट मेहनत साधनाच लागत असते. या ठिकाणी भजनी मंडळ टाळ घेऊन उभे. हा टाळ सुद्धा काही काहींना वाजवता येत नाही. पेटीवरती सा लावायचं म्हटलं तरी वर्षभर सा लागत नाही. सा गुरुजी काही काहींनी घरी पाठवले. ज्ञान मिळवण्यासाठी कष्ट त्या ठिकाणी लागत असतात. माता पार्वतीला झोप लागली. इकडे भगवान शिवजी जे आहेत ते समाधी अवस्थेमध्ये. आणि समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर ते ब्रह्मानंदाच्या समाधी अवस्थेला भगवान शिवजी प्राप्त झाले. आणि तल्लीन होऊन माता पार्वतीला ज्ञान सांगू लागले. ज्ञान सांगत 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 ते ज्ञान संपलं महाराज. आणि ज्ञान संपल्यानंतर भगवान शिवजींनी माता पार्वतीकडे त्या ठिकाणी बघितलं. आणि बघितलं तर माता पार्वती काय करताय हो? झोपलेल्या आहेत. मग भगवान शिवजींना प्रश्न पडला, हे अनुग्रह आहे, हे महाज्ञान जे आहे, हे महाज्ञान जर कुणा नकोच्या कानावरती जर पडलं तर याचा गैरवापर होईल म्हटले. मग हे ज्ञान, पार्वती तर झोपलेली आहे, मग हे ज्ञान नेमके ऐकलं कोणी? डोळे लावले. आणि डोळे लावल्यानंतर भगवान महादेवांच्या लक्षामध्ये आलं की हे ज्ञान जे आहे हे ज्ञान वाया जाऊ नये याच्यासाठी भगवान विष्णू हे त्या समुद्रामध्ये जो मासा आहे त्या माशाच्या पोटामध्ये गेले. आणि माशाच्या पोटामध्ये गेल्यानंतर हे ज्ञान जे आहे ते माशाच्या पोटामध्ये भगवान विष्णूने त्या ठिकाणी ग्रहण केलं. म्हणून शब्द कसे? आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा किंवा मच्छिंद्राला लाधले सहज स्थिती. मच्छिंद्रनाथांना हे ज्ञान जे आहे ते सहज त्या ठिकाणी प्राप्त झालं महाराज. आणि हे जे ज्ञान आहे हे ज्ञान मच्छिंद्रनाथांकडून पुढे गोरक्षनाथांकडे आलं. गोरक्षनाथांकडून गहिनीनाथांकडं आणि गहिनीनाथांकडून हे ज्ञान जे आहे ते आमच्या निवृत्तीनाथांकडे आलं. आणि मग निवृत्तीनाथांना वाटलं हे ज्ञान जे आहे हे ज्ञान आपल्याकडे ठेवून जमणार नाही, तर या ज्ञानामधून या जगाचा, या विश्वाचं कल्याण होण्याचा मार्ग या ज्ञानामधून त्या ठिकाणी निघेल. म्हणून निवृत्तीनाथांनी हे ज्ञान जे आहे ते आमच्या ज्ञानोबारायांना दिलं. आणि मग ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. अभंगाचं दुसरा चरण. ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया.
रचिला पाया टाळकरी टाळ वाजवा. रचिला पाया आणि मग हे ज्ञान निवृत्तीनाथांकडून आमच्या ज्ञानोबारायांकडे आलं आणि ज्ञानोबारायांनी या जगाचं कल्याण व्हावं याच्यासाठी या ज्ञानातून या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. महाराज आणि संतांचं जे जीवन आहे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे ते ज्ञान संत स्वतःसाठी ठेवत नाही तर जगाचं कल्याण व्हावं याच्यासाठी संतांनी हे ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं. विठाला आपली योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांची 200 वर्षाची आपली परंपरा आहे. आपल्या सप्ताहाचं जर वर्णन करायचं ठरलं तर आपल्या सप्ताहाला जवळजवळ 178 वर्ष या ठिकाणी पूर्ण होत आहेत. महाराष्ट्रामध्ये नव्हे भारत देशामध्ये नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये या सप्ताहाचा सर्वात आशिया खंडातील सर्वात मोठा सप्ताह म्हणून आणि वारकऱ्यांचा महाकुंभ म्हणून हा सप्ताह ओळखला जातो. या सप्ताहामध्ये दररोज कित्येक लाख भाविकांची उपस्थिती त्या ठिकाणी असते. कितीही लाखो समाज त्या सप्ताहामध्ये येऊ द्या, येणाऱ्या प्रत्येक भाविकाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताला आमटी भाकरीचा त्या ठिकाणी प्रसाद असतो. आणि येणाऱ्या भाविकाला आमटी भाकरीचा प्रसादच फक्त नव्हे तर आमटी आणि भाकरीचा प्रसाद ग्रहण केल्यानंतर जवळजवळ 3 जिल्ह्यातले टाळकरी आपले त्या ठिकाणी जात पात वर्ण धर्म पंथ सगळा भेद त्या ठिकाणी विसरून भजन करतात. महाराज वैभव आहे आपल्या परंपरेचं. आपली योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी ही परंपरा मांडली कशासाठी? जगाचं कल्याण व्हावं आणि जगाचा उद्धार व्हावा याच्यासाठी संतांचं कार्य आहे. योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराजांनी लावलेलं छोटस वृक्ष जे आहे ते आज बघा किती भव्य किती दिव्य झालेलं आहे. जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय गंगागिरी ओ जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी टाळी वाजवून जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय गंगागिरी ओ अखंड चाले बिना वादन अखंड चाले बिना वादन अखंड हरिनामाचे चिंतन सराला बेटावरी जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय गंगागिरी जय जय गंगागिरी महाराज जय गंगागिरी. आणि संतांचं कार्य मी तुम्हाला सांगत होतो. गंगागिरीजी महाराजांनी कार्य केलं समाजासाठी जनता जनार्दनाच्या उद्धारासाठीच कार्य केलेलं आहे. तेच कार्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी केलं आणि तेच कार्य गुरुवारी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतर वेळ आपला खूप झालेला आहे अजून बसायचे नाही तर असू द्या. हा गंगागिरी महाराजांचं कार्य असेल कुठल्याही संताचं कार्य घ्या त्या संतांनी स्वतःला त्रास जरी झाला तरी हा त्रास सहन करून दुसऱ्यासाठी उद्धाराची साधनं त्या ठिकाणी शोधले. ज्ञानोबारायांपर्यंत हे ज्ञान त्या ठिकाणी आलं. ज्ञानोबारायांनी त्या ज्ञानातून या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. म्हणून बहिणाबाई काय म्हणतात? ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानोबारायांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. ज्ञानोबारायांना सुद्धा त्रास झाला आणि कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर त्रास होतोच ना हो. ज्ञानोबारायांनी त्रासातून या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. चला पुढे. पाया झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग कोणता? तर आवार आहे.
आणि हे आवार वारकरी संप्रदायाचं काय झालं तर बहिणाबाई तिसऱ्या चरणामध्ये सांगतात नामातयाचा नामातयाचे किंकर रोठे महाराज नामातयाचा किंकर तेने रचिले आवार. चला पाया झाला. पाया झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे या वारकरी संप्रदायाचं आवार जे आहे ते आमच्या नामदेवरायांनी त्या ठिकाणी रचलं. कसं रचलं ऐका. हा वारकरी संप्रदाय ज्ञानोबारायांनी पाया रचला आणि या वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार व्हावा याच्यासाठी आमच्या नामदेव महाराजांनी हातामध्ये चिपळ्या गळ्यामध्ये विना घेऊन या वारकरी संप्रदायाचा प्रचार फक्त महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर पंजाब, दिल्ली, हरियाणा तिकडं सुद्धा जाऊन त्या ठिकाणी प्रचार केला. महाराज नामदेवरायांची परीक्षा त्या लोकांनी घेतली आणि मग नामदेवरायांना स्वीकारलं. दिल्लीला एक दिवस नामदेवरायांचं कीर्तन आणि नामदेवरायांचं कीर्तन ठरल्यानंतर कीर्तन रंगात आलं आणि कीर्तन रंगात आल्यानंतर दिल्लीचा जो काही बादशाह आहे तो बादशाह नामदेवरायांची परीक्षा घेण्यासाठी त्या ठिकाणी आला आणि आल्यानंतर कीर्तन सुरू झालं आणि कीर्तनामध्ये नामदेवरायांचा विषय होता देवाचं अस्तित्व. नामदेवराय सांगत होते की या निसर्गामध्ये ज्या पद्धतीनं हवा आहे पण हवा जाणवते अगदी त्याच पद्धतीनं या विश्वामध्ये देव आहे पण आपल्याला देव दिसतो का नाही पण आहे. बादशहाने तर्क लावला आणि बादशहानं एक गाय त्या ठिकाणी बोलवली आणि ती गाय बोलवल्याच्या नंतर ती गाय नामदेवरायांच्या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी कापली आणि सांगितलं देवाच्या अस्तित्वाबद्दल तुम्ही बोलत होतात, आता सांगा तुमचा देव जर असेल तर ही गाय तुम्ही या ठिकाणी तुमच्या देवाला बोलवून जिवंत करा. आणि मग नामदेवरायांच्या मुखामध्ये शब्द पडले. म्हटले ठीक आहे 3 दिवसामध्ये ही गाय मी या ठिकाणी जिवंत करेल. आणि नामदेवराय त्या ठिकाणी बसले. त्या कीर्तनामध्ये तो राजाही समोर बसला. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला आणि तिसराही दिवस मात्र आता हळूहळू त्या ठिकाणी जाणार. पण सूर्योदय होण्याच्या अगोदर, सूर्यास्त होण्याच्या अगोदर नामदेवरायांनी हात जोडले आणि देवाला प्रार्थना केली की देवा अरे तुझा आहे मी दास आणि माझ्या भक्तीचा करू नको तू नाश. तुला या ठिकाणी यावं लागेल आणि ही मेलेली गाय जी आहे ती गाय तुला त्या ठिकाणी जिवंत करावी लागेल. त्यावेळी नामदेवरायांनी ज्या क्षणी हात जोडले त्या क्षणी या ब्रह्मांडाचा मालक असणारा भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं विटेवरून उडी टाकली आणि उडी टाकल्यानंतर त्या दरबारामध्ये येऊन ती गाय त्या ठिकाणी जिवंत केली. कापलेली गाय त्या दरबारामध्ये त्या ठिकाणी पळायला लागली. त्यावेळी तो बादशाह जो आहे तो म्हटले हे वारकरी जे आहेत हे सुद्धा काही सामान्य, हे वारकरी जे आहेत ते सामान्य नाही. त्या बादशहानं त्या ठिकाणी नामदेवरायांच्या चरणावरती यावं आणि नामदेवरायांना सांगावं आमचं चुकलं पण मला या ठिकाणी समजलं नाही. म्हटले की तुम्ही बोलावल्यानंतर ही गाय जिवंत झाली. कशी जिवंत झाली? त्यावेळी नामदेवराय सांगतात की ही गाय जी आहे ती आम्ही जिवंत केली नाही तर आमच्या जगाच्या बापानं आमच्यासाठी आमच्या जगाचा बाप या ठिकाणी आला आणि त्याने ही गाय जिवंत केली. ही नामदेवरायांची परीक्षा घेतली आणि मग त्या पंजाबच्या लोकांनी नामदेवरायांना स्वीकारलं. वारकरी संप्रदायाची क्रांती अशी झाली की नामदेवरायांचे अभंग जे पंजाबमध्ये शीख बांधव आहेत त्यांच्या गुरुग्रंथ साहिबामध्ये नामदेवरायांचे ग्रंथ त्या ठिकाणी नामदेवरायांचे अभंग आपल्याला त्या पंजाबच्या संत साहित्यामध्ये त्या ठिकाणी बघायला भेटतात. नामदेवरायांनी आवार म्हणजे काय?
घराचा प्रचार, घराचा जो प्रसार आहे, घराचे जे सीमा आहेत त्याला आवार असं म्हणतात. आणि हा आवार नामदेव रायांनी या ठिकाणी केलात. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये बहिणाबाई सांगतात की नामातयाचा किंकर तेने रचिले आवार. अभंगाच्या 3 चरणाचा भावार्थ आपण बघितल्या. राहिलेल्या 3 चरणाचा भावार्थ भजनानंतर आपण सर्व बघणार आहोत. तत्पूर्वी आपण सगळ्यांनी एकदा प्रेमानं भजन करणार आहोत. चला, संयोजक हार घालण्यासाठी पुढे. सगळ्यांनी टाळी वाजवून भजन करा. विठोबार कुमार विठोबार आणि मग आवार झाल्यानंतर या इमारतीचा सर्वात महत्वाचा भाग, इमारत ही कशी आहे, ही इमारत ही त्या खांबावरून ठरत असते. आणि या वारकरी संप्रदायाला आमच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भागवत रूपी खांब दिला. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. बहिणाबाई या ठिकाणी वर्णन करतात की आमच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी खांब या ठिकाणी दिला. नुसता खांब दिला नाही तर कसा दिला, किती मजबूत खांब दिला सांगू, ऐका. दैनंदिन आयुष्यामध्ये आपण आयुष्य जगत असताना आपल्याला आपल्या घरामध्ये काम करावं असं वाटत नाही महाराज, पण या ब्रह्मांडाचा मालक, हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे असा भगवान पंढरेश पांडुरंग परमात्मा आमच्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या घरी काम करायचं. महाराज काय काय काम करायचं? आमच्या गिरजा आई साहेबांची लुगडी त्या ठिकाणी धुवायचा, शांती ब्रह्म एकनाथ महाराजांची धोतर त्या ठिकाणी धुवायचा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज जर देवपूजेला बसले तर शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना हातावरती चंदन घ्यायचा आणि चंदन उगाळून ते चंदन नाथांना देवपूजेसाठी द्यायचा. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचं जर प्रवचन ठरलं तर त्या प्रवचनामध्ये या जगाचा बाप चोपदार व्हायचा आणि चोपदार होऊन त्या प्रवचनामध्ये त्या ठिकाणी उभा राहायचा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज जर कीर्तन करायला लागले तर त्या कीर्तनामध्ये या जगाचा बाप जो आहे, या जगाचा बाप विना घ्यायचा, चिपळ्या घ्यायचा आणि त्या कीर्तनामध्ये नाचायचा. इतकंच नाही, नाचो कीर्तनाच्या रंगे, नाचो कीर्तनाच्या रंगे, नाचो कीर्तनाच्या रंगे, नाचो कीर्तनाच्या रंगे. टाळी वाजवा, टाळी वाजवा, टाळी वाजवा. जगे नानद बलावू जगे, नाचो कीर्तनाच्या रंगे, नाचो कीर्तनाच्या रंगे, नाचो कीर्तनाच्या रंगे, नाचो कीर्तनाच्या रंगे. नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगे असं म्हणत जगाचा बाप नामदेव रायांच्या कीर्तनामध्ये नाचायचा. आणि इतकंच नाही तर हे ब्रह्मांड ज्याच्या ताब्यामध्ये आहे असा भगवान परमात्मा खांद्यावरती कावड घ्यायचा आणि हे कावड घेऊन त्या ठिकाणी नाथांच्या घरी पाणी भरायचा. आरतीत वर्णन आहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे,
अनन्य भक्ती भावी निळा वंदे त्यांचे पाये. काय काम करावं महाराज देवाननाथांच्या घरी. इतका मजबूत खांब शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायाला त्या ठिकाणी दिला. म्हणून जनाबाई अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये असं वर्णन करतात की जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. भागवत जो आहे असा खांब आमच्या वारकरी संप्रदायाला या ठिकाणी दिला. चला पुढे. खांब झाल्यानंतर इमारतीचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे कोणता आहे हो? कळस. तर ते कळस आमचे जगद्गुरु तुकोबाराय त्या ठिकाणी झाले. आता जगद्गुरु तुकोबाराय पायापासून तर कळसापर्यंत वारकरी संप्रदायाची इमारत त्या ठिकाणी गेली. आणि ही इमारत जात असताना आमच्या जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे कळस ठरले. पण जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा तेवढा त्रास सहन केला. तेव्हा कुठं जगद्गुरु तुकोबाराय कळस ठरले. या ठिकाणी एवढी सुंदर वास्तू यांनी निर्माण केली. पण कष्ट परिश्रम या गोष्टी करून एवढी मोठी वास्तू या ठिकाणी निर्माण झाली. जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा त्रास त्या ठिकाणी झाला. आणि जगद्गुरु तुकोबारायांचं जर वर्णन करायचं जर झालं तर जाळोनी संसार बैसलो अंगणी. काय वर्णन करावं महाराज. जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे कळस ठरले. अभंगाच्या 5व्या चरणात. तू का झाला शिकळा. तू का झाला शिकळा. तू का झाला शिकळा. भजन करा सावकाश ज्ञानदेव रचिला पाया. ज्ञानदेव रचिला पाया. सावकाश रचिला पाया. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. तुकोबाराय वारकरी संप्रदायाचे कळस ठरले. ऐका, संतांची कृपा झाली तेव्हा ही वारकरी संप्रदायाची इमारत त्या ठिकाणी तयार झाली. संत कृपा झाली इमारत फळा आली. चला पुढे. ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. या वारकरी संप्रदायाचा पाया आमच्या ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी रचला. मग पाया रचल्यानंतर नामदेवरायांनी नामातयाचा किंकर तेने रचिले आवार. नामदेवराया वारकरी संप्रदायाचे आवार नामदेवरायांनी त्या ठिकाणी रचला. आवार झाल्यानंतर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी या वारकरी संप्रदायाला खांब त्या ठिकाणी दिला. आणि खांब दिल्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तुका झाला असे कळस भजन करा सावकाश. कळसापर्यंत काम गेलं. आणि कळसापर्यंत काम गेलं म्हणजे एक काम हे पूर्ण झालं असं गृहीत कळस त्या ठिकाणी झाला. अशी ही वारकरी संप्रदायाची त्या ठिकाणी इमारत तयार झाली. आणि या इमारतीचं वर्णन, या इमारतीचं निरूपण करण्याचं भाग्य मला या ठिकाणी लाभलं. म्हणून स्वतः धन्यता बहिणाबाई या ठिकाणी स्वतःला देतात अभंगाच्या शेवटच्या. बैनाहाने फळकती ध्वज. बैनाहाने फळकती ध्वज.
असा हा वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी तयार झाला. अशी ही वारकरी संप्रदायाची इमारत या ठिकाणी आपल्या सर्वांना बघायला भेटते. आपला संकल्पित वेळही या ठिकाणी समाप्त झाला आणि तुमच्याकडे बघून तर मला असं वाटत नाही अजून 5 मिनिटं बोलावं. असं बोलता बोलता वाणीच्या ओघामध्ये काही अपशब्द गेला असेल तर आपल्या सर्वांचं लेकरू समजून या ठिकाणी माफ करा. सर्वांना एक महत्त्वाची सूचना की जवळजवळ 1 मार्चला फक्त मराठी या वाहिनीवरती आमचं शूटिंग झालेलं कीर्तनाचं प्रक्षेपण होणार आहे. तरी आपण सर्वांनी ते कीर्तन बघावं, भरभरून प्रतिसाद त्या कीर्तनाला द्यावा आणि यापुढे आपले सर्वांचे आशीर्वाद प्रेम असेच माझ्या पाठीशी ठेवावे ही प्रार्थना या ठिकाणी करतो. सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर विठ्ठल जय जय विठ्ठल.